धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भूवरी दीक्षा देऊ निजो जगतिया दीक्षा देव निजो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासापती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. सूत उवाच जगृहे पौरुषं रूपं भगवान् महदादिभिः सम्भूतं षोडशकल मादो लोकशिक्षया. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकांचा संवाद नैमिषारण्यामध्ये चालू आहे. या ठिकाणी आता हा प्रथम स्कंधातला 3रा अध्याय आपण प्रारंभ करत आहोत. पहिल्या 2 अध्यायांच्या मध्ये या ठिकाणी भगवंताचं जे निर्गुण निराकार निर्विकार स्वरूप, यानंतर माया, भगवंताची आत्मशक्ती, हिच्यासह भगवंत वेगवेगळे लीलावतार कसे धारण करतो या संबंधीचे विवरण या ठिकाणी येणार आहे. आणि या ठिकाणी सूत शौनकादिकाला सांगतात की भगवंतांनी वेगवेगळे लीलावतार धारण केले. अवतार का धारण केले याचं विवरण मागच्या अध्यायामध्ये आलं की ज्याप्रमाणे लोकांची इच्छा आहे, ज्या प्रमाणे लोकांचे स्वभाव आहे, त्याप्रमाणे भगवान वेगवेगळे अवतार धारण करतो. आणि हे अवतार मायेच्या सह भगवंत प्रगटतो, म्हणून त्याला आपण अवतार असं म्हणतो. समशीला भजंती वै हा मुद्दा आपण समजून घेतला. आणि भगवंताची भक्ती, भगवंताच्या कथा ह्या त्याच्याशिवाय प्रगट होणार नाही. भगवंताच्या कथेमध्ये आत्मोद्धार आणि समाजोद्धाराचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून या कथा लीला अवताराच्या निमित्ताने प्रगट झाल्या. म्हणून भगवंतांनी लीलावतार धारण केले. सगुण रूपाचं वर्णन किंवा सगुण रूपात्मक भगवान, यातून आपण त्याची भक्ती करू शकतो, म्हणून भगवंतांनी हे अवतार धारण केलेले आहेत. याचं विवरण या ठिकाणी ते करतायत. भागवत हा ग्रंथ असा आहे की जो सर्वांसाठी उपयुक्त आहे. तो मुमुक्षुलाही उपयुक्त आहे, उपकारक आहे. तो अज्ञानाला देखील उपकारक आहे. ज्ञानी असो, अज्ञानी असो, मुमुक्षु असो, मंद असो, जड असो, संसारी असो, पारमार्थिक असो, कोणी असो, भागवत हा ग्रंथ सर्वांना उपकारक आहे. आणि यामध्ये आत्मोद्धार आणि समाजोद्धार दोन्ही सांगितलेले आहे. त्यामुळे याला महापुराण अशी संज्ञा आहे. या संबंधीचे विवरण पुढे येणारच आहे. त्याला महापुराण कशामुळे म्हणतात आणि कोणकोणती लक्षणं यामध्ये आहेत. पण या अध्यायामध्ये त्यांनी भगवंताच्या 22 अवतारांचं वर्णन केलेलं आहे. वास्तविक भगवंताचे अनेक अवतार आहेत. यांनी म्हटलंय की असंख्य भगवंताचे असंख्य अवतार आहेत. भगवंताचे अनेक रूप आहेत. या सर्वांचं आपण वर्णन नाही करू शकत. अहो, आपण भगवंताचे 1000 नावं घेतो विष्णू सहस्रनामामध्ये, पण 1000 नावापेक्षा हजारो नावं भगवंताचे आहेत. केवळ 1000च आहेत का? नाही, हजारो नावं, हजारो रूप भगवंताने धारण केलेले आहेत. आणि हे संख्य भगवंत असंख्य, ज्याची संख्या आपल्याला करवत नाही. भगवंत बुद्धीच्या पलीकडचा आहे. बुद्ध्यनुमेय लक्षणम. भगवान कसा आहे? तो अनुमेय नाही, त्याचा अनुमान करता येत नाही, तो बुद्धीने ग्रहण करता येत नाही, तो बुद्धिग्राह्य नाही. आणि म्हणून इथे केवळ 22 अवतारांचं एक निमित्त मात्र वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, सूत म्हणतात, शौनकादिका हो, भगवंतांनी कधी सात्विक, कधी राजस, कधी तामस अशा वेगवेगळ्या गुणांचा आश्रय घेऊन अवतार धारण केले. आणि जगृहे पौरुषम रूपम भगवान महदादिभी. भगवंतांनी पुरुष, या ठिकाणी पुरुष शब्दाचा अर्थ काय? पुरीषु शेरते इति पुरुषः.
या ठिकाणी जो पुरीषु म्हणजे जो पुरामध्ये राहतो, नगरामध्ये राहतो, त्याला पुरुष असं म्हणतात. पुरुष हा स्त्रीच्या विरोधातला शब्द नाही, हे या ठिकाणी मुद्दाम सांगून ठेवतो की स्त्रीच्या विरुद्ध पुरुष असा शब्द इथे नाहीये. तर पुरीषु शेरते, जो पूर कोणतं आहे? हे देह हा पूर आहे. देह म्हणजे पूर आहे, देह म्हणजे शहर आहे, देह म्हणजे नगर आहे. या नगरात कोण राहतो? अर्थात आत्मा. आणि आत्म्याला स्त्रीत्वही नाही, पुंस्त्वही नाही. म्हणून आत्मा हा स्त्री नाही, पुरुष नाही. तो या ठिकाणी कोणत्याही लिंग या स्वरूपाचा नाही. आत्मा कोणत्याही लिंगात्मक स्वरूपाचा नसतो. न स्त्री न षंडो न पुमान न जंतु. तो षंड नाही, तो स्त्री नाही, तो पुरुष नाही. म्हणजे तो तिन्ही लिंगाच्या पलीकडचा आहे. तो तिन्ही लिंगाच्या पलीकडचा आहे, तिन्ही वर्णाच्या पलीकडचा आहे, तिन्ही अवस्थांच्या पलीकडचा आहे. तो सर्वांच्या पलीकडचा आहे. आणि म्हणून पुरीषु शेरते इति पुरुषः. या ठिकाणी मला काही वेळेला आश्चर्य वाटतं की काही लोक केवळ पुरुष हा शब्द ऐकला की त्यांना वाटतं तो स्त्रीच्या विरोधात आहे. पुरुष सूक्त, पुरुष सूक्त का बरं? पुरुष सूक्त नाही म्हणायचं. का बरं पुरुष सूक्त म्हटलं तर काय होतं? पुरुष सूक्त म्हणजे काय पुरुषांच्या बद्दलचं सूक्त आहे का? नाही. आणि श्री सूक्त फक्त स्त्रीचं आहे का? नाही. अहो, भगवान आत्मा चैतन्य हे स्त्री नाही आणि ते पुरुषही नाही. उदाहरण सांगायचं झालं तर वीज आहे, वीज, विद्युल्लता, वीज ही जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी असं आपण म्हणू, ही जेव्हा एखाद्या पंख्यामध्ये आपण त्याचं कनेक्शन लावतो तेव्हा त्या पंख्याला आपण तो पंखा म्हणतो. म्हणजे इथे काय तो पुल्लिंगी झाला. आणि ट्यूब ही ती ट्यूब आहे, ती नळी आहे. म्हणजे काय ती स्त्रीलिंगी झाली का? म्हणजे नळी काय स्त्रीलिंगी आहे? नळी जरी उच्चाराच्या दृष्टीने मराठीत स्त्रीलिंगी असली आणि पंखा पुल्लिंगी असला तरी त्याच्यामधली जी शक्ती आहे ती स्त्रीलिंगी नाही आणि ती पुल्लिंगी नाही. म्हणजे इलेक्ट्रिसिटीला स्त्रीत्वही नाही आणि पुंस्त्वही नाही. त्याप्रमाणे भगवान हा या स्वरूपाचा आहे. तो फक्त शक्तिरूपाने आहे. तो फक्त आपल्याला अनुभव देणार आहे. झटका बसल्यावर कळतं की काय इलेक्ट्रिसिटी येते, तोपर्यंत नाही कळत. म्हणून झटका म्हणजे अनुभव. तेव्हा भगवंताचा असा झटका जेव्हा बसतो माणसाला तेव्हा माणसं पाया पडायला सुरुवात करतात. जोपर्यंत माणसाला झटका बसत नाही, फटका बसत नाही, तोपर्यंत तो देवदेव करत नाही. म्हणून आपण म्हणतो की आधी माणसाला काही ना काहीतरी चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार माणसं करत नाही. असो, याप्रमाणे जगृहे पौरुषम रूपम. इथे पौरुष म्हणजे पुरुष रूप धारण केलं तर पुरुष म्हणजे पुंस्त्व या अर्थाने नाही, तर जो त्या देहामध्ये प्रविष्ट झाला. कोणत्या देहामध्ये त्यांनी वर्णन केलंय? जसं आपला देह पंच महाभूताचा आहे तसा भगवंताचा देह कशाचा आहे हो? ते म्हणतात जगृहे पौरुषम रूपम भगवान महदादिभिः. महदादिभिः भगवंत हे वेगवेगळ्या या ठिकाणी कारण जलामध्ये पहुडलेले आणि हा 16 कलेचा हा प्रथमावतार भगवंताने धारण केलेला आहे. महत्त्व पंचतन्मात्रा. या ठिकाणी ग्रह जगृहे भगवंतानी घरात प्रवेश केला असं थोडक्यात आपण रूपकात्मक पद्धतीने म्हणू. जगृहे त्यांनी घर आत्मसात केलं किंवा घरात प्रवेश केला. त्यांनी या घरात प्रवेश केला. हे घर त्यांनी निर्माण केलं आणि मग त्याच्यात प्रवेश केला. घरही त्यांनीच निर्माण केलं आणि प्रवेशही त्यांनीच केला. प्रथम संक्षेपानं आणि नंतर विस्तारानं पुराणामध्ये सांगण्याची पद्धत आहे. म्हणून हे 16 ज्या कला आहेत या 16 कला रूपाने त्यांनी भगवंताने प्रवेश केला. भगवान महदादिभिः महद आणि इतर. तर महत्त्व हे मुख्य आहे. आपल्या शरीरातलं महत्त्व कोणतं आहे हो? आपल्या शरीरात देखील महत्त्व आहे, त्याला म्हणतात बुद्धी. आपल्या शरीरातलं महत्त्व म्हणजे बुद्धी, भगवंताची बुद्धी म्हणजे महत्त्व. आणि महत्त्वातून पुढे अहंकार या ठिकाणी प्रगट होतो. संभूतम षोडश कला माधव लोक सुशिक्षया. 16 कलांचा देह भगवंताने धारण केला. कशासाठी? लोक सुशिक्षया, लोकांच्या कल्याणार्थ. सुशिक्षा म्हणजे कल्याण.
लोकांचं कल्याण व्हावं, जगाचं कल्याण व्हावं, जगाचं या ठिकाणी क्षेम व्हावं, शुभ व्हावं, मंगल व्हावं, याच्यासाठी भगवंतानी हा देह धारण केला. कीदृशम रूपम तदा यस्येती, त्याने विचारलंय कोणत्या प्रकारचा देह धारण केला. त्याने म्हटलंय की शेते स्म तदाह, भगवान त्यामध्ये पहुडला. तत्तस्य भगवतो रूपम तु विशुद्धम रज आद्य सभिन्नमत एवोर्जितम निरतिशयम सत्वम. भगवान फक्त सत्वमूर्ती होता, तो परिपूर्ण सत्वरूप होता आणि 16 कलांचा देह भगवंताने धारण केला. हे 16 कला कोणत्या आहेत? 16 कला आपण म्हणतो 16 कलांचा चंद्र आहे, चंद्राच्याही 16 कला आहेत, पण त्याचं नाव वेगळे. इथे तेव्हा आपण जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू 16 चंद्राच्या कलांची नावं काय. इथे पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच महाभूत आणि मन, असे हे 16 म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि पंच महाभूत आणि मन यांनी मिळून हा 16 कलांचा देह भगवंताचा तयार झाला. आदौ म्हणजे प्रथम. या ठिकाणी त्यांनी म्हटलंय षोडश कला मादौ. भगवंतानी प्रथमतः या 16 कलांचा देह धारण केला. आणि यस्यांभसी शयानस्य योग निद्रांवितन्वतः. यस्यांभसी शयानस्य. आता तुम्ही म्हणाल हे पाणी कोणतं होतं? हे पाणी त्याला आदि जल असं म्हणतात. हा आदि जल म्हणजे सर्वात मूलभूत असणारं जल. आपल्या शरीरामध्ये उदाहरण सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे एखाद्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये असलेलं पाणी, जेव्हा ती या ठिकाणी गर्भधारण करते तेव्हा ती गर्भामध्ये एक जल असतं, पाणी असतं. त्या पाण्यामध्ये हा जीव त्या ठिकाणी तरंगत असतो. जसा स्त्रीच्या शरीरामधल्या म्हणजे पोटामधल्या पाण्यात गर्भजलात जसा जीव तरंगत असतो, त्याप्रमाणे एका व्यापक असणाऱ्या आदि जलामध्ये भगवंत पहुडलेले आहेत. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय यस्यांभसी शयानस्य योग निद्राम वितन्वतः. मात्र जीव आणि शिव याच्यात हा फरक आहे. जीव अज्ञानी आहे, आपण कशात झोपलो, आपण कुठे आहोत याचं त्याला ज्ञान नाही. भगवंत मात्र ज्ञानी आहे आणि म्हणून योग निद्राम, त्यांची जी निद्रा आहे ती आपल्यासारखी झोप नाही आहे, ती योग निद्रा आहे. योग निद्रा ही अशी असते की जी आपल्याला समाधीच्या पातळीवरची आहे, समाधी अवस्थेमध्ये असलेली निद्रा. म्हणजे ती झोप नव्हे, ती तंद्रा आहे, ते एक प्रकारची तल्लीनता आहे, ती एक प्रकारचा ती अवस्था आहे. जसं आपण या योग निद्रा या रामदेव बाबांच्या निमित्तानं आपण जे काही प्राणायाम करतो किंवा जे काही भगवंताच्या निमित्तानं काही आपल्या स्वतःच्या शरीरासाठी का असेना आपण काही प्राणायाम प्रत्याहार करतो, त्यावेळेला योग निद्रा आपण सांगतो. ही योग निद्रा म्हणजे झोपलेली स्थिती असते पण आपण जागृत असतो. फक्त शिथिल अवस्थेमध्ये आपण असतो, त्याला आपण योग निद्रा म्हणतो. आपण शिथिल अवस्थेत शांतपणे पहुडणे त्याला योग निद्रा म्हणतात. ही भगवंताची योग निद्रा आहे, ज्यामध्ये भगवंताला जाणीव आहे. भगवंत हा इथे समाधी अवस्थेत आहे. ही समाधी आहे ज्याला आपण सविकल्प समाधी असं म्हणू. नाभी हृदांबुद बुदासीत आणि त्यांच्या नाभी कमलामधून अंबुज म्हणजे कमळ प्रगटलं आणि त्यातून ब्रह्मदेव प्रगटले. त्यांनी सुरुवातीची अवस्था सांगितली आहे यस्यांभसी शयानस्य. भगवान जेव्हा या सर्वात प्राचीन असणाऱ्या आदि जलामध्ये पहुडलेले होते आणि आदि जलामध्ये पहुडलेली अवस्था असताना हा जो आदि जल आहे त्याला कारण जल असं म्हणतात. आदि जलालाच कारण जल असं म्हणतात, कारण या जलापासूनच पुढे सगळी उत्पत्ती झालेली आहे. आणि ते खरं आहे, उत्पत्ती ही जलातूनच होते, पाण्यातूनच होते. बारीक किडे मकोडे कुठून जन्माला येतात? हे पाण्याच्या अंशातूनच जन्माला येतात. म्हणून आपण जिथे जिथे द्रवाचा अंश आहे, जिथे जिथे पाण्याचा अंश आहे, तिथे तिथे उत्पत्ती आहे. ही उत्पत्ती सर्वात आधीची उत्पत्ती सुद्धा कारण जलातूनच झाली आहे.
हे कारण जल सर्वत्र पसरलेले आहे. या कारण जलामध्ये भगवान पहुडलेले आहेत. आणि जलाचं विश्वाचं कारण असलेलं हे जल आहे. ज्याप्रमाणे गर्भजलामध्ये जीव पहुडतो त्याप्रमाणे फक्त जीव अज्ञानी आहे आणि भगवान ज्ञानी आहेत. ज्ञानपूर्वक ही निद्रा आहे. आणि भगवंताच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेव झाले आणि ऋत म्हणजे डोह सरोवरवहम भगवंताच्या या नाभीरूपी कमलामधून एक कमलनाल प्रगटलं, त्यातून एक कमळ प्रगटलं आणि या कमलनालातून त्याच्या सरोवरातून भगवान ब्रह्मदेवाचा जन्म झाला. हे कमल कशा पद्धतीचं होतं हे ते सांगतात की नाभी हृदांबुज बुधासीत ब्रह्मा विश्वसृजांपती यस्यावयव संस्थाने ही कल्पितो लोक विस्तारा. आणि या ब्रह्मदेवापासूनच सर्व लोकांचा विस्तार झाला, जगाचा विस्तार झाला. तद्वै भगवतो रूपम विशुद्धम सत्वमूर्जितम. भगवंताचं हे रूप सत्व सात्विकतेने परिपूर्ण होतं. सत्वमूर्जितम सात्विकता, सर्वत्र सत्व अवस्था होती, सात्विकता होती. म्हणजे जिथे कुठल्याही प्रकारच्या लाटा उसळलेल्या नव्हत्या, शांत जल होतं. आता जल जिथे लाटा आहेत तिथे वार आहे म्हणून लाटा आहेत, आणि वार आहे म्हणून लाटा आहेत, म्हणजे ते पाणी हलतं. यालाच आपण म्हणतो ब्रह्मदेव हे जेव्हा रजो गुणाने प्रगट झाले तेव्हा रजोगुण म्हणजे हल्लं, पाणी हल्लं. पाणी हल्लं की समजायचं तिथे काहीतरी दुसऱ्या गोष्टीचा स्पर्श झाला. कशाचा? तर वाऱ्याचा. वाऱ्याचा स्पर्श झाल्याबरोबर पाणी हल्लं, पाणी हल्ल्याबरोबर कमळ हल्लं. म्हणजे हे एकमेकाला धक्के देणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून आपण म्हणतो या प्रत्येक गोष्टीमध्ये शांतता जेव्हा असते, कुठल्याही प्रकारचा वारा नाही, तेव्हा शांतता आहे. ही सत्व अवस्था आहे. शांत अवस्था ही सत्व स्थिती आहे. जेव्हा थोडं पाणी हलतं तेव्हा ती झाली राजस अवस्था, आणि जेव्हा प्रचंड उर्मी प्रचंड लाटा उसळतात तेव्हा ती झाली तमो अवस्था. सामान्य पाऊस पडतो तेव्हा तो झाला रजो गुण. पण जेव्हा भयानक पाऊस पडतो, सगळीकडे अस्ताव्यस्त स्थिती होते, लोकांना दे माय धरणी ठाय अशी अवस्था होते, तेव्हा ते झालं पावसाचं तमो रूप. पावसाचे 3 रूप आहेत, सत्वरूप, रजोरूप आणि तमोरूप. प्रत्येक गोष्टीमध्ये 3 रूप आहेत. तेव्हा सात्विकता ही शांतता आहे. मरुल्लीला लोल लहरी लुलितांभोज पठले. पाणी हल्लं, पाणी हल्ल्याबरोबर पाण्याचं कमलही हल्लं. ते म्हणतात पश्चंतदो रूपमदभ्र चक्षुषा सहस्रपादो रुभजाननाद्भुतम. आणि या ब्रह्मदेवानी पाहिलं, जेव्हा त्यांनी या कमळात पाहिल्या, कमळात बसल्यानंतर पाहिलं, सगळीकडे त्यांना पाणीच पाणी दिसलं. आणि सहस्रपादो, हजारो पाय, हजारो हात, हजारो मुख, सहस्र हजारो. ज्याप्रमाणे आपल्या पुरुष सूक्तामध्ये सहस्रपात वर्णन केलेलं आहे. भगवंताला हजारो पाय आहेत, हजारो हात आहेत. सहस्र शीर्ष पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमिं विश्वतो भूत्वा अत्यतिष्ठ दशांगुलाम. भगवंत कसा आहे? हजारो पाय आहेत, हजारो हात आहेत, हजारो डोळे, हजारो कान आहेत, आणि सहस्रमूर्ध श्रवणाक्षी नासिकम. ब्रह्मदेवानी पाहिलं, जिकडं बघावं तिकडं त्याला हे भगवंताचं रूप दिसलं. आणि सहस्रमौल्यंबर कुंडलोल्लसत, हजारो कान भगवंताची दिसू लागले. त्या कानामध्ये कुंडल होते, मकराकृती कुंडल चमकू लागले. एतन नानावताराणम निधानम बीजम अव्ययम. आणि मग त्याला तो घाबरून गेला. हे काय दिसू लागलं मला? एवढे प्रचंड, जिकडे बघावं तिकडं भगवंताचेच रूप आहेत, जिकडं बघावं तिकडं भगवंताचाच आविष्कार दिसू लागलाय. हजारो हात, हजारो पाय, हजारो कान, हजारो नासिका, हजारो डोळे, आणि एतन नानावताराणाम, ज्याप्रमाणे निधानम बीजम अव्ययम. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे भगवंत मूल स्वरूप असणारं बीज आहे, हे जगाचं आदी बीज आहे, हे विश्वाचं आदी बीज आहे. आणि यांच्या एकेका अंशातून हजारो ब्रह्मांड प्रगटतात. यस्यांशांशेन सृज्यन्ते. अहो, याच्या अंशाच्या अंशाने, यस्यांशांशेन
याचा अंश म्हणजे याचा बारीक तुकडा, आणि त्याचाही बारीक पुन्हा शंभरावा हजारावा अंश. त्यातून हजारो ब्रह्मांड प्रगटतात. यस्यांशांशेन सृजन्ते देवतिर्यं नरादयः. ज्याच्या एकेका अंशामधून, अंशाच्या एकेका तुकड्यामधून, त्याच्या आणखी अंशात्मक स्थितीमधून हजारो अशा प्रकारचे ब्रह्मांड. देव तिर्यं नरादयः. देव, त्याचप्रमाणे पशु पक्षी प्राणी, त्याचप्रमाणे सरीसृप या सरपटणारे प्राणी आणि माणसं ज्यातून प्रगटतात, ज्यातून हजारो ही ब्रह्मांडाची सृष्टी उत्पन्न होते, तो हा भगवान आहे. ज्या नारायणापासून ब्रह्मदेव उत्पन्न झाले, त्या ब्रह्मदेवानी हे ताडलं. आणि मग पुढे ते म्हणतात, आता इथून पुढे 22 अवताराचं कथन त्यांनी केलेलं आहे. ते आपण थोडक्यामध्ये फक्त बघू. स एव प्रथमं देव कौमारं सर्गमास्थितः. आणि हा पहिला कुमार सर्ग आहे. सर्ग म्हणजे उत्पत्ती, सर्ग म्हणजे निर्मिती. पण ज्या ठिकाणी सृपासून सर्ग शब्द तयार झाला, सृ म्हणजे निर्मिती, सृजन असा शब्द आहे. सृ म्हणजे निर्मिती. म्हणून भगवंत ब्रह्मदेवाला लोक सृष्टा असं म्हणतात, जो सगळ्याची निर्मिती करतो. या ठिकाणी निर्माण करण्याची क्षमता, मूळ बीज काय? बीज आहे भगवान. आधी बीज एकले, आधी एकटं बीज आहे. आणि या बीजापोटी अहो तरु कोटी कोटी, एका बीजापोटी तरु कोटी कोटी सुमने फळे. या एका बीजालाच हजारो झाडं येतात, त्या हजारो झाडांना हजारो फळं येतात, त्या हजारो फळांच्या मध्ये लाखो बिया असतात, आणि त्या लाखो बियांच्यापासून पुन्हा लाखो झाडं तयार होतात, कोटी झाडं तयार होतात. म्हणून ते म्हणतात की आधी बीज एकले, आणि या बीजापासून एका बीजापोटी तरु कोटी कोटी सुमने फळे. त्याप्रमाणे भगवंताचं बीज आहे. भगवान हा सगळ्या जगाचा आदी बीज आहे. म्हणून नमिले आदी बीज. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा आदी बीज असा शब्द वापरलाय. याला मी नमस्कार केलेला आहे. ह्या आदी बीजाला सर्व नमस्कार करतात. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा नमस्कार केलाय. आदी बीज, नमिले आदी बीज. हे आदी बीज असलेलं सर्व प्रारंभीचं उत्पत्ती स्थान भगवान आहे. आणि त्यांच्यापासून ही सगळी सृष्टी निर्माण झाली. सगळ्यात पहिल्यांदा जो सर्ग निर्माण झाला तो आहे कौमार सर्ग. हा कौमार सर्ग म्हणजे हे कुमार, सनक सनंदन सनातन सनत कुमार जन्माला आले, हा कौमार सर्ग आहे. हा सनक सनंदन सनातन सनत कुमार यांच्यापासून आपल्याला जो धर्म सुरू झाला तोच सात्वत धर्म, सत्वप्रधान धर्म. हा पहिला भागवत धर्म आहे असं आपण म्हणू. आणि हा सनक सनंदन सनातन सनत कुमार यांनी सांगितलं ब्रह्मदेवाला, आम्हाला संसार करायचा नाही, आम्ही ऊर्ध्वरेतस आहोत, आम्ही जीवनमुक्त आहोत, जन्माला आले की मुक्त झालो, आम्हाला संसाराची गरज नाही, प्रपंचाची गरज नाही. आणि म्हणून ते मुक्त स्थितीमध्ये वावरणारे 5-5 वर्षाचंच रूप यांचं कायम राहिलं. हे फक्त 5 वर्षाचे, किती काळ लोटला तरी यांचं वय वाढलं नाही. हे 5 वर्षाचे, आणि 5 वर्षाच्या वयामध्ये सर्व ज्ञान यांना प्राप्त झालं. हा कौमार सर्ग आहे. याचे विवरण पुढे दीर्घ प्रमाणाने येणार आहे. त्यानंतर ब्रह्मदेवानी तपश्चर्या केली असं वर्णन केलेलं आहे. चचारम दुश्चरम ब्रह्मा, ब्रह्मदेवानी दुश्चर तप केलं, घनघोर तपश्चर्या केली. आणि ब्रह्मचर्यमखंडितम, ब्रह्मचर्य धारण करून, अखंडित ब्रह्मचर्य धारण करून, सगळ्या प्रकारचं ज्ञान आत्मसात करून जी तपश्चर्या केली, त्यातून पुढे दुसरा सर्ग प्रकटला. हा दुसरा सर्ग म्हणजे कोणता? द्वितीयंतु भवायास्य रसात लगताम महिम. जेव्हा पृथ्वी ही रसातळात गेलेली होती, ती पृथ्वीवरती काढण्यासाठी यातून प्रत्यक्ष भगवंतांनी सौकर रूप धारण केलं, वराह रूप धारण केलं. हा दुसरा सर्ग आहे, ज्यातून भगवंतांनी वराह रूप धारण करून ही पृथ्वीवरती आणली. आणि यज्ञेश सौकरम वपुः, यावेळेला भगवंताला यज्ञेश असं नाव पडलं. त्याला यज्ञ रूपाने आपण वराह रूपाचं दर्शन घेतो. वराहाच्या प्रत्येक ठिकाणी यज्ञाची, प्रत्येक गोष्टीमध्ये यज्ञाचं स्वरूप कसं आहे हे आपण जेव्हा वराहाची कथा बघू तेव्हा बघूच. त्याप्रमाणे तिसरा सर्ग आहे ते देवर्षी
निर्माण झाले. सगळे देवर्षी म्हणजे नारद निर्माण झाले आणि नारदाने पांचरात्र तंत्र हा प्रसृत केलं आणि म्हणून हा तिसरा सर्ग आहे तो नारद निर्माण झाल्याचा आहे. हा तिसरा सर्ग नारदाने तिसऱ्या सर्गामध्ये तोच ऋषी सर्ग ज्याला आपण म्हणतो तंत्रम सात्वतमाचष्ट या वेळेला भागवत धर्माची सुरुवात सनक सनंदनाने केली आणि नारदाने पांचरात्र तंत्र हा तंत्रोपासना आणली आणि पुढे चौथा अवतार भगवंतांनी नरनारायणाचा धारण केला आणि त्यातून भगवंतांनी नरनारायणाचा अवतार धारण करून धर्मकला सर्गी त्यातून धर्माची उत्पत्ती केली. त्याचप्रमाणे इंद्रिय निग्रह आणि तपाचा मार्ग दाखवला. त्यानंतर भगवंतांनी 5वा अवतार धारण केला. हा 5वा सर्ग आहे. 22 अवताराचं वर्णन केलेलं आहे. तो सिद्धेश म्हणजे प्रत्यक्ष कपिलाचार्य ज्यातून सांख्य दर्शन भगवंतांनी प्रगट केलं. सांख्य दर्शन हे भारतातलं सर्वात प्राचीन दर्शन आहे. हे मुद्दाम या ठिकाणी सांगतो की सर्वात प्राचीन दर्शन कोणतं आहे तर सांख्य. भागवतामध्ये सांख्य दर्शन फार विस्ताराने आलेलं आहे. त्याचं विवरण आपण या 3ऱ्या स्कंधामध्ये जेव्हा कपिलांची कथा बघू तेव्हा बघू. तेव्हा 5वा हा सर्ग प्रत्यक्ष सांख्याचं सांख्य तत्वज्ञान भगवंतांनी सांगितलं आणि सिद्धेश हा अवतार धारण केला. त्यांनी पुढे आसुरीला सांगितलं, आसुरी नावाच्या ब्राह्मणाला सांगितलं आणि नंतर या ठिकाणी हेच सांख्य तत्वज्ञान पुढे आपल्याला या आजच्या सांख्य तत्वज्ञानाशी आपण त्याचा विचार करतो जे महाभारतापर्यंत आपल्याला आलेलं दिसतं आणि ज्या सांख्य तत्वज्ञानामध्ये आसुरी हा भगवंताचा शिष्य झाला. त्यानंतर पुढे दत्तात्रेयांनी अवतार धारण केलेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांनी अनुसूयेच्या ठिकाणी दत्तावतार धारण केला आणि अन्वीक्षिकी विद्या म्हणजे योग विद्या सिद्धीचं ज्ञान प्रगट केलं आणि अलर्क आणि सहस्रार्जुनाचे जे वडील आहेत त्याला अलर्क असं म्हणतात. या अलर्काला हे ज्ञान दिलं. पुढे प्रल्हादाला दिलं आणि उच्चिवानाला दिलं. याप्रमाणे हे त्यांचे पुढे शिष्य झाले. हा 6वा अवतार दत्तात्रेयांचा. भगवंतांनी 7वा अवतार धारण केला तो आकुतीच्या पोटी यज्ञावतार धारण केला आणि हा स्वयंभू मन्वंतरामध्ये धारण केलेला अवतार आहे. यावेळेला याम नावाचे देव होते आणि त्याला याम नावाचीच मुलं झाली. याने यामा नामक मुलांचं संरक्षण केलं. हा यज्ञरूपी अवतार भगवंताने धारण केला तो आकुतीच्या पोटी आणि रुची हे जे प्रजापती होते आणि आकुती ही जी मुलगी होती ज्या देवहूतीची बहीण होती तिच्या पोटी भगवंताने हा यज्ञावतार धारण केला. त्यानंतर 71 युग आणि 14 मनू हे एका युगामध्ये या ठिकाणी व्यतीत होतात. म्हणजे 71 युग म्हणजे 14 मनू अशा प्रकारचं एक मन्वंतर सांगतात. एक मन्वंतर असे 14 मनू जेव्हा जातात म्हणजे 71 युग जेव्हा जातात तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो असं म्हणतात. तेव्हा याप्रमाणे यावेळेला 8वा अवतार झाला तो मेरुदेवीच्या पोटी आणि नाभी यांच्या पोटी उरुक्रम नावाचा भगवंतांनी अवतार धारण केला. तोच ऋषभावतार आपण म्हणतो. मेरुदेवी आणि नाभी यांच्या पोटी हा ऋषभावतार धारण केला. हा 8वा अवतार आहे. या ऋषभदेवाने त्यागाचा मार्ग सांगितला. याचे विवरण पुढे येणारच आहे कारण ऋषभदेवापासून पुढे भरत झालेला आहे. याचं आख्यान पुढे 5म स्कंधात येणार आहे. याप्रमाणे ऋषभदेवाने त्यागाचा मार्ग सांगितला आणि आज जे आपल्याला जैन धर्म दिसतो तो ऋषभदेवापासूनच प्रसृत झालेला आहे. त्याप्रमाणे असा हा जिन म्हणजे सर्वांना जिंकणारा संन्यास मार्ग त्यांनी सांगितला. त्यानंतर पुढे 9वा अवतार भगवंताने धारण केला तो या ठिकाणी पृथूच्या निमित्ताने पृथ्वीचं पुन्हा एकदा दोहन केलं आणि पृथ्वीमध्ये सगळ्या प्रकारचं जे तत्व गडप झालेलं होतं ते बाहेर काढलं. हा भगवंताने पृथू अवतार धारण केला, दोहन केलं पृथ्वीचं आणि म्हणून भगवंताला
पृथू असं नाव पडलं. या वेळेला भगवंतांनी आपला पराक्रम प्रगट केलेला आहे. 19वा अवतार चाक्षुष, या ठिकाणी 9वा अवतार झाल्यानंतर 10वा अवतार भगवंताने धारण केला. तो चाक्षुष मन्वंतरामध्ये धारण केला. तो मत्स्यरूप भगवंताने धारण केलं. मत्स्यरूपाने जगृ हे भगवंताने धारण केलं मत्स्यरूप. आणि चाक्षुष मन्वंतरामध्ये, चाक्षुष मन्वंतराच्या शेवटी हे मत्स्यरूप धारण केलं. समुद्रामध्ये जेव्हा सर्व पृथ्वी नष्ट झाली, समुद्रम संप्लवे, जेव्हा संप्लव म्हणजे मोठ्याच्या मोठ्या अशा प्रकारचा प्रलय झाला, तेव्हा पृथ्वी समुद्रात नष्ट झाली. आणि भगवंतांनी यावेळेला वेदाचं रक्षण करण्यासाठी हा अवतार धारण केला. मन्वंतरानंतर प्रलय होत नाही, कल्पांती मात्र प्रलय होतो. याप्रमाणे कल्प झाला, कल्प संपल्यामुळं हा प्रलय झालेला होता. आणि यावेळेला मार्कंडेयाला ज्याप्रमाणे माया दाखवली तशी माया या ठिकाणी भगवंतांनी दाखवली. त्यानंतर 11वा अवतार भगवंतांनी समुद्र मंथनाच्या प्रसंगी कच्छ रूपाने धारण केला. याला आपण कच्छावतार असं म्हणतो. हा समुद्र मंथनाच्या प्रसंगी धारण केला. कालच आपण त्याचं चिंतन केलं. यावेळेला 2 अवतार धारण केले. एक कच्छ रूपाने म्हणजे कासव रूपाने भगवंतांनी अवतार धारण केला आणि हा मंदराचल आपल्या पाठीवर धारण केला, पाठीवर घेतला. यावेळेला मंदराचल हा या समुद्रामध्ये खाली खोल जात असताना त्याला आधार दिला. आणि दुसरी गोष्ट अशी की विराट पुरुषाची पाठ खाजवत होती म्हणून भगवंतांनी यातून आपली पाठ खाजवून घेतली, म्हणून हा कच्छावतार. आणि दुसरा अवतार याच वेळेला धारण केला, तो आहे अजित नावाचा अवतार. कारण ज्या वेळेला हे पर्वत आणला जात होता तेव्हा राक्षसांना आणि देवांना तो पर्वत काही उचलेला, म्हणून भगवंतांनी स्वतः गरुडारूढ होऊन अजित अवतार धारण केला आणि गरुडावर हा पर्वत या समुद्राच्या ठिकाणी आणला, म्हणून अजित अवतार याही वेळेला धारण केलेला आहे. अशा प्रकारे 12वा अवतार झाला. त्यानंतर 13वा अवतार भगवंतांनी धन्वंतरीचा धारण केला. धन्वंतरी रूपाने भगवंतांनी समुद्रामधून जे सगळ्या प्रकारच्या औषधी होत्या, वनस्पती होत्या, त्यातून जे अमृत निर्माण झालेलं होतं ते सगळं अमृत भगवंतांनी समुद्रातून बाहेर काढलं आणि यावेळेला अमृत आपल्या कलश रूपाने कलशामध्ये धारण करून धन्वंतरी रूपाने ते घेऊन आले. हेच औषध म्हणजे आयुर्वेद आहे. आयुर्वेद विशारदा. धन्वंतरी हा आयुर्वेदाचा प्रवर्तक आहे. आयुर्वेद म्हणजे माणसाला रोग होऊ नये म्हणून वाचवणारी औषधं, रोग होऊ नये म्हणून जे ज्ञान या ठिकाणी सांगितलं गेलं ते आयुर्वेद या रूपाने आहे. आयुष्य वाढण्याचा वेद, आयुष्य वाढण्याचं ज्ञान म्हणजे आयुर्वेद. आणि हे आयुर्वेदाचं ज्ञान म्हणजे अमृतच आहे. आपल्या जीवनाच्या दृष्टिकोनातून ते अमृतसम आहे आणि म्हणून अमृत म्हणजे आयुर्वेद. हा आयुर्वेदाचं ज्ञान यावेळेला भगवंताने आणलं आणि अमृत कलश घेऊन भगवान आल्याबरोबर हा अमृत कलश असुरांनी पळवला. त्यावेळेला भगवंतांनी पुन्हा मोहिनी अवतार धारण केला आणि सगळ्या असुरांना फसवून देवांना या अमृताचं पान केलं, म्हणून हा एक अवतार मोहिनी अवतार या ठिकाणी विमोहयन सगळ्या या राक्षसांना मोहित केलं. त्याचंही विवरण पुढे येणारच आहे. याप्रमाणे पुढे भगवंतांनी 14वा अवतार नारसिंहाचा धारण केलाय आणि यावेळेला नारसिंह रूपाने त्यांनी प्रत्यक्ष प्रल्हादाच्या घरी जन्म घेतला, स्तंभामध्ये जन्म घेतला आणि स्तंभातून प्रगटल्यानंतर या हिरण्यकशिपाला ठार केलं, दुष्टाला ठार केलं आणि त्याच्या छातीमध्ये आपले नख या ठिकाणी रोवले आणि त्याला ठार मारलं. वक्षसी ददार, त्याचे वक्षस्थल फोडलं. त्याप्रमाणे गवताची काडी जशी आपण तोडावी त्याप्रमाणे त्याचं वक्षस्थल त्यांनी तोडलं. त्यानंतर वामनावतार भगवंतांनी धारण केला. यावेळेला बले अध्वरम अगात, बलीने यज्ञ केला. त्याला 100वा यज्ञ त्याला करून इंद्रपद प्राप्त करायचं होतं. तेव्हा त्याची ही जी इंद्रपद प्राप्तीची इच्छा आहे ती योग्य नव्हती. म्हणजे माझं ते माझं, दुसऱ्याचं ते माझं, हे चुकीचं आहे. तुझं तेवढं तुझं राहू द्या ना, इतरांचं कशाला ढापतो.
इतरांचं कशाला हडप करतो, ज्याला आपण विस्तारवादी म्हणतो. ही विस्तारवादी, बली हा विस्तारवादी होता. त्यामुळे त्याला आपल्या राज्याचा विस्तार करायचा होता. त्यांनी इंद्राचं पद हरण करण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. भगवंतांनी तिथं त्याला थांबवलं आणि एक वामनाचा अवतार धारण करून केवळ 3 पायाने सगळं जग व्याप्त केलं, सगळं विश्व व्याप्त केलं आणि त्याला पाताळामध्ये घातलं, अर्थात त्याला सुतल लोकामध्ये घातलं. याप्रमाणे पुढे भगवंतांनी 16वा अवतार धारण केला, तो परशुरामाचा. आणि यावेळेला जे राजे उन्मत्त झाले होते ते उन्मत्त राजांचा विध्वंस केला आणि पुन्हा धर्माचं राज्य स्थापन केलं. 21 वेळेला निक्षत्रिया पृथ्वी केली. त्यानंतर भगवंतांनी 16वा अवतार घेतला व्यासांचा. हा आता आपण बघतो आहोत कृष्णद्वैपायन व्यास. या ठिकाणी भगवंतांनी हा कलावतार, वासव्याम कलया हरे, हे आपण सुरुवातीलाच बघितलं. हा वासवीच्या पोटी भगवंतांनी धारण केला. सत्यवतीच्या ठिकाणी पराशरापासून हा अवतार भगवंतांनी का धारण केला, तर मंदबुद्धीच्या लोकांना ज्ञान सांगण्यासाठी, मंदबुद्धीच्या लोकांना सोप्या शब्दामध्ये ज्ञान सांगण्यासाठी हा अवतार धारण केला. हा त्यांचा कलावतार आहे. याप्रमाणे केवळ अत्यंत समाजाबद्दलची करुणा, समाजाबद्दल वाटणारा अत्यंत प्रेमभाव यातून व्यक्त होतो. आणि ज्याप्रमाणे भगवंतांनी विविध अवतार धारण करून हा व्यासरूपाने ज्या वेळेला अथासो युगसंध्यायाम दस्तु प्रायेषु राजसु, भगवंतांनी पुढे जे सरस सत्यवत्याम पराशरात या ठिकाणी हा जो सप्तदेश जाता, 17वा अवतार भगवंतांनी धारण केला, तो पराशर आणि सत्यवतीच्या पोटी. चक्रे वेदतरो शाखा दृष्ट्वा पुंसोल्पमेधसा, यावेळेला वेदांचे 4 भाग केले. त्याचप्रमाणे उपनिषदावर टीका केली आणि ब्रह्मसूत्रावर टीका केली. आणि पुंसोल्पमेधसा, अल्पमेधस अर्थात अल्पज्ञानी मंदबुद्धी लोकांना ज्ञान कळावं म्हणून हा अवतार धारण केला. नरदेवत्वमापन्न सुरकार्य चिकीर्षया समुद्र निग्रहादीनी चक्रे वीर्याण्यतः परम, याप्रमाणे भगवंतांनी पुढे 18वा अवतार धारण केला, तो श्रीरामचंद्राचा. यावेळेला नरदेव मानवी देह धारण केला भगवंतांनी. अलौकिक पराक्रम केले नाही, लौकिक रूप धारण केलं. 2 हात 2 पाय आणि कोणाचंही साह्य न घेता केवळ वानरांचं साह्य घेऊन रावणासारख्या एका दुर्दांत असणाऱ्या, पराक्रमी असणाऱ्या, जगत जेते असणाऱ्या राक्षसावर हल्ला केला. आणि ज्यांनी आपली पत्नी पळून नेली त्याला ठार केलं आणि समाजाला हे धडा घालून दिला की धर्माने वागलं पाहिजे, धर्मेण, समाजाने धर्माने वागलं पाहिजे. धर्म हा समाजाचा आधार आहे. म्हणून या ठिकाणी भगवंतांनी मानवी अवतार धारण करून समुद्र निग्रहादीनी, समुद्रावर देखील विजय मिळवला, तिथे देखील समुद्राचा निग्रह केला आणि समुद्रावर सेतू बांधला. तो रामसेतू आजही आपल्याला पाहायला मिळेल. चक्रे वीर्याण्यतः परम, आणि आपलं पराक्रम सिद्ध केला. त्यानंतर 19वा अवतार भगवंताने धारण केला, तो वृष्णीकुलामध्ये प्रत्यक्ष भगवान गोपालकृष्णाचा. त्याने वर्णन केले की 19वा अवतार हा भगवंताचा रामकृष्णाविती भुवो भगवान न धरम, रामकृष्ण रूपाने भगवान गोपालकृष्ण आणि बलराम या रूपाने भगवंतांनी हा 19वा अवतार धारण केला. आणि यातून 19 मे वृष्णीषु प्राप्य जन्मनी, वृष्णीकुलामध्ये हा जन्म घेतला आणि सर्व दुष्टांचा संहार केला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे आचरण केलं. आणि ततः कलौ संप्रवृत्ते सम्मोहाय सुरद्विषाम, त्यानंतर भगवंतांनी हा 20वा अवतार धारण केला. तो 20वा अवतार प्रत्यक्ष बुद्धाचा अवतार. ज्या वेळेला ततः कलौ संप्रवृत्ते सम्मोहाय सुरद्विषाम बुद्धो नामना जनसुत की कटीषु भविष्यती, या ठिकाणी पुढे होईल म्हणून सांगितले. कारण हा भागवताचा ग्रंथ निर्माण झाला द्वापार युगाच्या शेवटी आणि हा अवतार होणार आहे कलयुगामध्ये. आणि म्हणून भविष्यकालाचं वर्णन, भविष्यकालाचं रूप या ठिकाणी वापरले की पुढे
कलौ संप्रवृत्ते, कलयुगामध्ये पुढे जेव्हा संमोहाय सुरद्विषाम, जेव्हा धर्म हा लोकांना कळणार नाही, धर्म हा अधर्माच्या रूपाने समोर येईल आणि अधर्मालाच लोक धर्म म्हणतील, त्यावेळेला देवांचा द्वेष केला जाईल. अशा वेळेला बुद्ध नावाचा अवतार होईल. नामना जनसुता, त्या ठिकाणी त्याने वर्णन केले कीकटीषु भविष्यती, कीकट नावाच्या ठिकाणी हा अवतार होईल, बुद्धावतार होईल. अजनाचा पुत्र जिन हा पुढे होईल. त्यानंतर मगध म्हणजे बिहार या ठिकाणी हा मध्य गया, ज्याला आपण मगध म्हणतो, तिथे हा बुद्धावतार होईल. आणि त्यानंतर युगांताच्या शेवटी संधिकालामध्ये लोक जेव्हा चोरासारखे वागायला लागतील, हा 21वा अवतार झाल्यानंतर जेव्हा त्याने वर्णन केले की ज्या वेळेला लोक कलयुगाच्या शेवटी लोक सगळ्या प्रकारचा धर्म सोडून वागायला लागतील, अनागोंदी अशा प्रकारची सर्व धर्मामध्ये चालेल, अशा वेळेला भगवंत स्वतः अवतार धारण करतील. अथासौ युगसंध्यायाम दस्युप्रायेषु राजसु. युगसंध्यायाम, युगसंध्या म्हणजे काय? युगसंध्या म्हणजे संध्या म्हणजे संध्याकाळ. ज्याप्रमाणे आपण सकाळ होते, दुपार होते आणि संध्याकाळ होते, संध्याकाळनंतर रात्र होते. संध्या म्हणजे संधी काळ, संधी समय, म्हणजे दिवसही नाही आणि रात्रही नाही, असा जो मध्यकाळ आहे. अगदी काही समजा घंटा दीड घंटा जो हा अर्धा घंटाचा कालावधी असतो त्याला आपण संधिकाल म्हणतो. तसं युगसंध्या, युगाच्या संदर्भातली संध्या आहे. आता दिवसाची जी संध्याकाळ आहे ती साधारणतः अर्ध्या घंट्याची असेल, पण युगाची संध्याकाळ ही काही अर्ध्या घंट्याची नसेल. किती असेल हो? काय सांगता येते युगाची संध्याकाळ? कारण प्रत्येक युग नाही म्हटलं तरी कोटी वर्षाचं आहे. मग इतक्या कोटी वर्षाचे युग जर लक्षात घेतले तर आपल्याला युगसंध्या किमान 500 वर्ष, 1000 वर्ष तर मानावंच लागेल. 1000 वर्षाची युगसंध्या मानायला काही हरकत नाही. म्हणजे युगाचा शेवट यायला, दुसरं युग सुरू व्हायला मधला 1000 वर्षाचा कालावधी हा म्हणजे युगसंध्या म्हणायला काही हरकत नाही. आता सध्या युगसंध्या चालू आहे म्हणजे युगाचा शेवट आलेला आहे, कलयुग समाप्त होत आलेलं आहे आणि सत्ययुगाला सुरुवात झालेली आहे, असा हा युगसंध्येचा काळ आहे. या वेळेला दस्युप्रायेषु राजसु, याचं वर्णन 12व्या स्कंधात आपण विस्ताराने बघणार आहोत की सगळे राजे हे चोर होतील, राजेच चोर होतील, तुमचं सगळं लुटून घेऊन जातील. दस्युप्रायेषु, राजे राहणारच नाहीत, ते चोर होतील, सगळीकडे चोरवडा माजेल. आणि जनिता विष्णू यशस्व नामना कल्कीर जगतपतीही, आणि या वेळेला विष्णुयश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कल्की नावाचा अवतार होईल, असं वर्णन पुढे भविष्यकालाच्या पद्धतीने संज्ञा वापरून केलेलं आहे. अवतारा ह्य संख्येया, ते म्हणतात हा असा 22वा अवतार लक्षात घेतल्यानंतर ते म्हणतात भगवंताचे अवतार हजारो आहेत, असंख्येय. भगवंत अलौकिक आहे, त्याचे अवतारही अगणित आहेत, त्याचं आपल्याला गणित करता येणार नाही. यथा विदासिनः कुल्या सुसहस्रशः, भगवंत हजारो अवतार धारण करतो आणि हे अवतार समाज कल्याणार्थ, जीव कल्याणार्थ तो घेतो. याप्रमाणे हा भगवंतानी अवतार धारण केला. आणि भगवंताच्या या अवताराच्या मागे एकच रहस्य आहे, ते म्हणजे समाज कल्याण, जनकल्याण. ज्या वेळेला ज्ञानी लोक नष्ट होतात, ज्ञान ऱ्हासित होतं, ज्ञानाचा ऱ्हास होतो आणि सगळीकडे अज्ञानाचा आपल्याला चोरवडा माजायला दिसतो, त्यावेळेला भगवान अवतार धारण करतो. येथे चांशकला पुंस कृष्णस्तु भगवान स्वयं. आणि त्याने वर्णन केले की भगवान गोपाल कृष्ण हे प्रत्यक्ष परिपूर्ण अवतार आहेत. बाकी अनेक कलावतार आहेत. अवताराचे 4 प्रकार आहेत. आपल्याला माहिती आहे की कलावतार आहेत, काही अंशावतार आहेत, काही आवेशावतार आहेत आणि काही पूर्णावतार आहेत. भगवंत हा पूर्णावतार आहे. कल सर्वे हरे रेव स प्रजापतयस्तथा एते चांशकला पुंस कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्ण हा स्वतः भगवान आहे, परिपूर्ण अवतार आहे. तो भगवान हा स्वतः सर्व प्रकारचा, सर्व शक्तीने युक्त असलेला आणि त्यामुळं भगवंताचा जन्मगुह्य आहे,
त्याचं कार्य गुह्य आहे. इंद्रादी व्याकुलम लोक मृडयंतु युगे युगे. ज्या ज्या वेळेला लोकांच्यावरती अनेक आक्रमण होतात, लोक अधर्माने वागू लागतात, ज्या वेळेला धर्माचा ऱ्हास होतो त्यावेळेला भगवान त्यातून प्रगट होतो. अज्ञानी लोक जेव्हा वाढतात त्यावेळेला भगवान ज्ञान रूपाने प्रगट होतो. आणि म्हणून ते म्हणतात की इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे जन्म गुह्यम भगवतो य एतत् प्रयतो नरः. म्हणून भगवंताच्या अवतारांचं या ठिकाणी वर्णन केलं. आणि दुःखग्रामात विमुच्यते, भगवान हा दुःखातून मुक्त करणारा आहे, सगळ्या प्रकारच्या दुःखातून मुक्त करणारा, सर्वांना आनंद देणारा. ऋषयो मनवो देवा मनुपुत्र महोजसा कलस सर्वे हरे रेव स प्रजापतयस्तथा. याप्रमाणे ज्याप्रमाणे आकाशामध्ये वायूने मोठा एखादा वारा सुटला म्हणजे आकाशात ज्याप्रमाणे सगळे पृथ्वीवरचे कण धुलीकण आकाशात जातात आणि पुन्हा ते परत पृथ्वीवरच पडतात, त्याप्रमाणे हे जीव सर्वत्र भरकटत राहतात आणि पुन्हा जन्म घेतात. यथावा पार्थिवो रेणुस्तद्धतम धूसरस्त्वाद्य नीले एवं दृष्ट्यात्मनि दृश्यत्वम दृश्यत्वाधिधर्मकम शरीरमारोपित मित्यर्थ. या ठिकाणी भगवंत या जीवांना मुक्त करण्यासाठी अवतार धारण करतो. माया गुणर्विरचितम महदामिरात्म्यानहि यथा नभसी मेघौघो रेणुर्वा पार्थिवो निले. आकाशामध्ये ज्याप्रमाणे या वायूच्या साह्याने हे सगळे पृथ्वीवरचे कण आकाशात जातात आणि पुन्हा खाली येतात. यथा नभसी मेघौघौ रेणुर्वा पार्थिवो निले एवं दृश्यत्व मारोपितम बुद्धिभिः. आणि आकाशामध्ये हे कण गेले, धूल गेली की आकाशामध्ये आपल्याला ही धूळ दिसू लागते, त्याचेच नभ होतात, त्याचेच मेघ होतात. आकाशातले मेघ ज्याप्रमाणे पृथ्वीच्या पाण्यातूनच तयार होतात, या समुद्राच्या पाण्याचेच मेघ होतात, आकाशात जातात, पुन्हा खाली पडतात. हे चक्र जसं चालू आहे, हे चक्र संसार चक्र आहे. त्याप्रमाणे मायेचं चक्र, निर्मितीचं चक्र आणि निर्मिती, प्रलय आणि पुन्हा निर्मिती, हे चक्र सतत चाललेले आहे. भगवंताच्या सत आणि असत, सत म्हणजे भगवंताचं रूप आणि असत हे मायेचं रूप, या दोन्हीच्या एकरूपत्वातून विद्या आणि अविद्या, सद आणि असत, यत्रेमे सदसद रूपे प्रतिषिद्धे स्वसंविदा अविद्यात्मनि कृते इति तद् ब्रह्मदर्शनम. आणि म्हणून भगवंताचं ब्रह्मदर्शन, भगवंताचं रूप आपल्याला यातूनच बघायचं. माया आणि भगवान एकच आहे. माया स्वरूप हे गुणमय स्वरूप आहे आणि सद आणि असद, सदरूप हे भगवंताचं आहे, असदरूप हे मायेचं आहे. भगवंताचे 3 गुण आहेत, या ठिकाणी त्याने वर्णन केले. त्याप्रमाणे भगवंताच्या 3 गुणांचं वर्णन. आणि माया ही गुणरूपाने असल्यामुळं भगवंताच्या मध्ये आपल्याला तिचा प्रत्यय येतो, फक्त दिसते भगवंताची सारखी, परंतु प्रत्यक्षात भगवंत हा गुण आणि लिंग याच्या पलीकडचा आहे. तो केवळ निर्गुण निराकार निर्विकार आहे, पण मायेच्या रूपाने आपण त्या सगळ्या गोष्टीचा आरोप त्याच्यावरती करतो. ते म्हणतात धुळीचं कण ज्याप्रमाणे आकाशात जातात त्याची वावटळ निर्माण होते आणि धुळीचा आरोप आपण वायूवर करतो. वास्तविक वायू हा घाण नाही आहे, वायू हा स्वच्छच आहे, तो अस्वच्छ नाही. पण धूळ ही वायूमध्ये गेली की आपण म्हणतो ही धुराळा उठला, वायूमुळे धुराळा उठला. आकाशामध्ये आपण ढगाचा आरोप करतो, वास्तविक आकाश स्वच्छ आहे. त्याप्रमाणे वायूवर मातीचा आरोप करतो, स्वरूपावर हा आरोप होतो. तसा भगवंतावर आपण मायेचा आरोप करतो. वास्तविक भगवंताचं स्वरूप हे नित्य बुद्ध शुद्ध अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी वर्णन केलंय की अविद्यात्मनिकृते इति तत् ब्रह्मदर्शनम. अविद्या रूपाने आम्हाला हे दिसतं, पण आपण त्यातलं ब्रह्मतत्व पाहत नाही. असो, याप्रमाणे यद्येशोपरता देवी माया वैशारदीमती संपन्नैविति विदुर महिम्ने स्वयमहीयते. याप्रमाणे भगवंताच्या या लीलाचं वर्णन केले. सवा इदम विश्व मोघ लीला सृजत्यवक्तेन सज्जतेस्मिन् भूतेषु चांतरहितात्मतंत्र षाड्वर्गिकम जिघ्रति षड्गुणेशः. हा भगवंत कसा आहे, त्याची वैशारदी मती कशी आहे आणि
यानंतर भगवंताच्या अवतारांचं वर्णन या ठिकाणी केल्यानंतर पुढे भगवंताच्या वेगवेगळ्या कलांचं वर्णन ते कसं करतील आणि भागवत निर्मिती कशी झाली, भागवत ग्रंथ निर्माण कसा झाला या संबंधीचा प्रश्न विचारल्यानंतर याचं उत्तर ते काय देतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.